शेतकऱ्यांसाठी 2 जुलै अंतर्गत झटपट ठळक बातम्या. शेतकऱ्यांनी संघटित होणे ही काळाची गरज. जोगलखेडे येथे शेतकरी संघटनेची शाखा स्थापन. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर करणार मार्गदर्शन. महाराष्ट्रामध्ये केंद्राच्या मका, तेलबिया, दूध भुकटी, आयतीच्या आदेशाची गोळी. शेतकरी विरोधी निर्णय मागे घ्या म्हणत स्वाभिमानीचे आंदोलन. तलाठी कार्यालयासमोर उत्पन्नाच्या दाखल्यांसाठी लाडक्या बहिणींनी केली गर्दी. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. राज्यात पावसाचा जोर वाढणार. मुंबईसह विदर्भ मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा. संभाजीनगरमध्येही पावसाचा अलर्ट. नाशिक शिक्षण मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे विजयी. ठाकरे गटाला मोठा धक्का. 24 तासानंतर आला निकाल हाती. कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यातच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीय मदतीपासून वंचित. गेल्या 6 महिन्यातील 103 शेतकरी आत्महत्यांपैकी केवळ 8 कुटुंबियांना मिळाली मदत. अंबादास दानवेंची भर सभागृहात शिवीगाळ. विधान परिषदेत घडला प्रकार. भाजप नेते प्रसाद लाड यांच्याकडून राजीनाम्याची मागणी. अद्रकने लखपती बनवल्याने लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. टाकळी, जिवरक, कायगाव, गवाली आदी गावांमध्ये लागवडीला अधिक पसंती. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीच्या पद्धती टाळाव्या. यावल येथील कार्यक्रमात प्रगतिशील शेतकरी प्रकाश चोपडे यांचे शेतकऱ्यांना आव्हान. फुलांचे भाव कडाडले. हजारांचे दर दुपटीने वाढले. पावसात फुलबागांना फटका. झेंडू, गुलाब, फुलझडीचे भावात मोठी वाढ. 1 रुपयात पीक विमा योजना. सेवा केंद्र चालकांनी अधिक रकमेची मागणी केल्यास शेतकऱ्यांना तक्रार करण्याचे आव्हान. दुधाला किमान 40 रुपये भाव द्या. दूध आंदोलन तापले. उत्पादकांच्या संतापाचा कडेलोट. सांगलीत दुधाने घातला मंत्रालयाच्या प्रतिमेला अभिषेक.